बंधूंनो, आपण आज आहोत आव्हाणा तालुका भोकरदन जिल्हा जालना या गावामध्ये आणि येथील आपल्या निजुड सिडचे सुविच किसान वैभव सरोदे यांच्या सोबत आपण आहोत. वैभव दादांनी खरीप 2025 मध्ये कॅप्सूल वाणाची निवड केलेली होती. कॅप्सूल वाण त्यांनी लावलेलं होतं आणि कॅप्सूल विषयी त्यांची काय प्रतिक्रिया आहे, त्यांना किती उत्पन्न निघालं त्यांच्याकडे आपण जाणून घ्या. रामराम दादा, राम. तुम्हाला काय वाटलं कॅप्सूल विषयी आमच्या शेतकऱ्यांना एकदा सांगा. कॅप्सूल म्हणजे मी माझ्या या खरीप हंगामाला 2025 खरीप हंगामामध्ये कॅप्सूल या व्हरायटीचं मक्का पेरलेलं होतं. त्यामध्ये पहिली गोष्ट तर ती बाकीच्या मक्कापेक्षा अर्ली आली. दुसरी गोष्ट म्हणजे तिचे कणसाचं कापड जे होतं ते मजबूत होतं आवरण, त्यामुळे त्यात आळ्याचा प्रादुर्भाव झाला नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आम्ही सगळं झाली, मक्का काढायची वेळ आली, त्यावेळेस तिचे इतका कलर नारंगी होता आणि दाणे सुद्धा टपोरे होते. पुन्हा विशेष म्हणजे त्यात सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे बिट्टी एकदम बारीक होती. दाण्यांची संख्या जास्त होती आणि दाण्याचा साईज पण मोठी होती आणि बिट्टी खूप बारीक होती. मग आता तुम्हाला जर दाण्यांचे कलर चांगला होता, दाण्यात समजा जसं साईज पण चांगली होती असं तुमचं म्हणणं आहे, तर बाजारमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला विकताना? बाजारामध्ये म्हणजे मी ज्यावेळेस मक्का काढली त्यावेळेस मला पण वाटलं नव्हतं की माझी मक्का एवढी भारी निघेल, कारण की जवळपास मी आजूबाजूच्या शेतकऱ्यांची बघत होतो, मक्का काढत होते, सगळ्यांची मक्का अशी डागी निघत होती, कारण की यावेळेस पाण्यानं भरपूर परेशान केलं होतं. आणि त्यामुळे मग मी ज्यावेळेस भाव करायला गेलो, मग त्यावेळेस असं सांगितलं आलं की बा माझी 5% मक्का डागी निघू शकते, तर तुम्ही काय भाव देशाल बा. तर आमचा असा समजा थोडाफार भाव ठरला. पण ज्यावेळेस मक्का निघली आमची, त्यावेळेस म्हणजे जे आमचे व्यापारी होते ते पण मक्काला पाहून खुश होते बा. म्हणजे ती डागी पण निघली नाही आणि तिची चमक इतकी होती कलरची, म्हणजे ती एकदम उत्कृष्ट. बरं, त्यावेळेस सर्वोत्कृष्ट जो सुपर मक्का झाला म्हणतो आपण, त्या मक्याला भाव किती होता आणि आपल्या कॅप्सूलला काय भाव मिळाला तुम्हाला? नाही, मक्काला सुपर भाव तर त्यावेळेस 1650, 1700, 1650 रुपयापर्यंतच होता समजा. आणि आपल्या मक्काला भाव 1700 रुपयापर्यंत मिळाला. 1700 रुपये म्हणजे 50 रुपये तुम्हाला वाळकीच्या मानापेक्षा 50 रुपये पर क्विंटलने जिल्ह्यात तुम्हाला भाव मिळाला. तर ही शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे का नाही? चांगली गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही एकदा का होईना करून पहा, कॅप्सूल हे आपल्या वावरात पेरून पहा. बरं, तर तुम्ही सर्व सांगितलं, पण शेवटी उत्पन्न किती आलं, तुम्ही लावलेलं किती होतं आणि त्याच्यापासून उत्पन्न किती आलं ते पण आमच्या शेतकऱ्यांना सांगा. आता मी जवळपास सर्वच व्हरायटीची मक्का पेरलेली होती आणि मी नवीन व्हरायटी होती म्हणून कॅप्सूल ही फक्त अर्ध्या एकरात पेरलेली होती. तर मला अर्ध्या एकरामध्ये कॅप्सूलचं 22 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज आलेलं आहे. 22 क्विंटल पर्यंत उत्पन्न, 22 क्विंटल पर्यंत म्हणजे जवळपास एकरी 40+ क्विंटल पर्यंत तुमचं ॲव्हरेज 40 क्विंटल गेलंय. मग तुम्ही आता समाधानी आहात का नाही कॅप्सूल पासून? आता येणाऱ्या वर्षात किती किती होणार आहे आपल्याकडे कॅप्सूल? येणाऱ्या वर्षात पूर्ण कॅप्सूल असं. तर बघा शेतकरी बंधूंनो, जसे वैभव दादा सरोदे यांनी कॅप्सूल लावून त्यांनी उत्पन्न घेतलं, तशाच प्रकारचं उत्पन्न येणाऱ्या खरीप 2026 मध्ये आपणही घेऊ शकता आणि कॅप्सूल लावून आपणही समाधानी होऊ शकता. धन्यवाद.